आज ना भाजीला काहीच नव्हतं म्हणून विचार केला चला मस्त असा कटकट कांदा कापून घेतला, त्याच्यानंतर शेंगदाणे गरम करून घेतले. आणि नेहमी शेंगदाण्याचे खावत नाही, परंतु त्याच शेंगदाण्याची अशी मस्त भाजी बनवली ना की 2 पोळे सगळ्यांनी जास्तच खाल्ले. मस्त असे शेंगदाणे ना आता पकडून घेतले. त्याची सर्व जास्त दाणे पण नाही काढले, थोडीशीच काढले. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली, कांदा कट करून टाकला आणि तो छान असा परतून घेतला. त्याच्यानंतर लाल तिखट 1 चमचा, मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा टाकून घेतली, छान परतून घेतली. त्याच्यानंतर ना मस्त जाडसर कूट करून घेतला आणि ह्याच जाडसर कूट असा थोडंसं त्याच्यामध्ये टाकून आणि तो परतून घेतला. त्याच्यानंतर लागता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ही आता थोड्या वेळानं आज लागतं पाणी टाकल्यानंतर थोड्या वेळ 10-15 मिनटं मस्त शिजू द्यायची. नंतर मीठ टाकून हे मस्त 10-15 मिनटं शिजू द्यायची. तर मंडळी इतकी मस्त लागते नाही भाजी खायला, याला म्हणतात शेंगदाण्याचं मेद ग. सगळ्यांनी ना इतकी चुरून मरून हाणली ना बस कधी. तुम्ही पण एकदा नक्की बनवा. आणि अशा साधे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, विसरू नका. धन्यवाद.